गरीब श्रीमंत असा कुठलाही भेद न ठेवता मेहनत करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या कुशीत सामावलं. मात्र या साऱ्यात गर्दी इतकी वाढली की उपनगर नावाचं नवीन विस्तारित शहर उदयाला आलं आणि बघता बघता या उपनगरांचा कोंडमारा झाला. मुंबईच्या पश्चिम उपनगरातला पी दक्षिण भागाचा म्हणजेच गोरेगावच्या पूर्वेकडचा विस्तार गेल्या काही वर्षात प्रचंड वाढला. IT हब, शॉपिंग हब आलं, दालमिया कॉलेज, दिंडोशी कोर्ट, मोठमोठे मॉल्स आले. जाग्याला सोन्याचा दर आला आणि सोबत आली अव्यवस्था. मुंबई बाहेरची लोक थेट उपनगरातून विसावू लागली आणि त्यामुळेच हे उपनगर आज भरगच्च झालंय. बघूयात याच भागातली लोक आज कोणत्या समस्यांना तोंड देत आहेत. एकीकडे आपण म्हणतो की आरे कॉलनी हे याकडचे असणारं मुंबईला ऑक्सिजन पुरवतं, प्राणवायू पुरवतो आणि दुसरीकडे मात्र त्याला एकदम दुर्लक्षित करायचं. आता उदाहरणार्थ जर घ्यायचं असेल तर आरे कॉलनीमध्ये एवढे वृक्ष आहेत की जे 100, 150, 500 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून जमीन या ठिकाणी अस्तित्वात आली तेव्हापासूनची इकडचे प्रचंड मोठी झाडं आहेत. त्या झाडाकडेही बघितलं जात नाही, त्याची निगा केली जात नाही. हा रस्ता एक मार्गी करायला पाहिजे. दोन्ही इकडूनही गाड्या जातात, तिकडूनही गाड्या येतात. त्याच्यामध्ये शाळा सुटली संध्याकाळी तर ही गर्दी असते, त्याच्यातून गाड्या पण येतात. तो रस्ता करायचा कसा आणि चालायचं कसं. ॲक्च्युली आम्ही आता ह्या गोरेगाव एरियामध्ये जिथे कुठे शॉपिंगला जाऊ, बाहेर मार्केटमध्ये जाऊ, कोणत्याही गोष्टीसाठी तर शौचालयाची महिलांसाठीची अवेलेबिलिटी इथे अजिबात नाही आहे. म्हणजे मला वाटतं की आत्ता गोरेगाव स्टेशन जवळ झाले, पण लिटरली आम्हाला म्हणजे 2-2.5 तास आम्ही असेच बाहेर फिरायचो आणि मग आम्हाला परत घरीच यावं लागायचं. बरं, हे झालं तुमचं आमचं, पण गोरेगाव सेलिब्रिटींचं माहेर, त्यांना काय वाटतंय? नियोजन एवढंच हवंय, रोडला लेवल हवी, अगदी कळकळीची माझी शासनाला विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नियोजन हवं. मोठा रस्ता आहे, 2 पदरी आहे, सगळ्या गाड्या तिकडनं जात आहेत. सिग्नलला जेव्हा क्रॉस करतो त्याच वेळेला ते फेरीवाले असतात, ते रस्त्यावर येऊन थांबतात. आपल्याकडे सुलभ शौचालय असं नाव दिलं गेलेलं आहे, पण तिथं व्यवस्थित पाणी आहे का? तिकडे आपण आत जातो त्यावेळेला इतकी दुर्गंधी असते. म्हणजे परत तिकडे असं आलं की शासनाचं पण मदत आली आणि माणसांची पण म्हणजे नागरिकांची पण एक इच्छा हवी की आपण तिकडे गेल्यानंतर पाणी टाकावं. आणि आता जाणून घेऊया तिथल्या सत्ताधाऱ्यांचे दावे आणि विरोधकांचे प्रतिदावे. गार्डनचा विकास आहे, रस्त्याचा आहे, हॉस्पिटल आहे आणि घनकचरा विभाग आहे की जिथे जिथे दत्तक वस्ती आहे त्यांचं कसं आपण काम करून घ्यायचं आणि वस्तीमध्ये कुठेही घाण नसू नये. नाल्यांचा प्रश्न आहे, ते नाल्या रुंदीकरण याच्याकडे आम्ही लक्ष देतो आणि जेणेकरून हा विकास मुंबईचा व्हावा, जेणेकरून लोकांना ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्या रस्ते आहे, शौचालय आहे, पाणी आहे, ह्या सगळ्या गोष्टी देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कामं सुरू झाली, यांनी आपले बोर्ड मारले की हे काम आमदारांच्या फंडातून करण्यात आलेलं आहे किंवा यांच्या फंडातून करण्यात आलेलं आहे. पण याच्याने काय होतं माहिती आहे का, जो काम करतोय त्याचं म्हणजे खच्चीकरण केलं जातं. हे जो ह्याच्यासाठी प्रयत्न करतोय आणि लोकांना पण मिसगाईड केलं जातं. लोकांना पण जर लोक त्यांना मतं देत असतील तर लोकांना पण कळलं पाहिजे की कोण आमचं काम करतंय. हे लोकांपर्यंत मेसेज गेलं पाहिजे. शहराचा झगमगाट हा उपनगरांपर्यंत येऊन पोहोचला. मात्र त्या पाठोपाठ समस्याही तेवढ्याच वेगाने आल्या. अतिक्रमण असतील किंवा महिला स्वच्छतागृहांचा विषय असेल. म्हणजे बघा ना, दिवसभर मीही फिरतीये पण मलाही एका स्वच्छतागृहात जाण्याची सोय नव्हती. येणाऱ्या निवडणुकांकडे उमेदवारांपाठोपाठ इथले नागरिकही तितक्याच आशेने बघतायत, कारण त्यांना गरज आहे ती परिवर्तनाची. तीव्र इच्छा आहे ही मुंबई बदलायची. कॅमेरामन नारायणसह प्रणिता मारणे, ABP माझा, मुंबई.